जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने कालिकानगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं। या अभियानात मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कालिकानगर भागातील विविध गल्ली बोळांची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला। या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा शिर्डी शहर अध्यक्ष रवी तात्या गोंदकर यांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। तसेच भाजपा युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्यातही कालिकानगर परिसरात अशा प्रकारची स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सागर पवार यांनी सांगितले। स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी या अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आले। स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असा संदेश या मोहिमेतून देण्यात आलाय। भाजपा युवा मोर्चा शिर्डी शहराध्यक्ष सागर पवार म्हणाले की भारतीय जनता पार्टी व तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांचा वाढदिवस आम्ही या स्वच्छता मोहीम एक उपक्रम घेऊन हा वाढदिवस आम्ही साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि आज आम्ही या स्वच्छता पूर्ण कालिकानगर परिसरात पूर्ण गल्लोगल्लीत जाऊन झाडू मारून हा नामदार साहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे। धन्यवाद। सांगा बोला आज नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्वच्छता मोहीम घेतलेली आहे। आज 67वा साहेबांचा वाढदिवस साजरा करीत असताना भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत। साजरा करीत असताना या तरुणांनी असं ठरवलं युवा मोर्चाच्या का आपल्याला शिर्डीची स्वच्छता मोहीम राबवायची आहे, म्हणून त्यांनी शिर्डीचं उपनगर असणारं कालिकानगर या परिसरात त्यांनी आज स्वच्छ अभियान राबवलं। मी सागर पवारांचे विशेषतः धन्यवाद करेन, ह्या सगळ्या तरुण मित्रांचं धन्यवाद करेन का जे सागर पवारांच्या पाठीमागे खंबीरतेने उभं राहून पूर्ण कालिकानगर साफ करण्याचं काम या निमित्ताने यांनी केलं आणि मला त्याच्यात वाढदिवसानिमित्त सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे